हाय हॅलो आणि नमस्कार मंडळी, मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तर हे बघा, आज दिवसभराची कामं आवरली होती आणि चला म्हणलं कपाटाची थोडीशी डीप क्लिनिंग करून घेऊया. पाठीमागच्या 1-2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साड्यांचे आणि ड्रेसचे जे काही कलेक्शन दाखवलं होतं ना, त्या तर सगळ्या मी नवीन आहेत म्हणून ट्रॉली बॅगमध्ये ठेवून टाकल्या होत्या. परंतु जे पण काही डेलीचे यूजचे म्हणजे कपडे असतात ना, डेली घालायचे, ते असे एवढे सगळे पडले होते की नाही की बसच. आणि रोज कितीही व्यवस्थित ठेवा, ते खराब करणार म्हणजे करणार आणि पाडणार म्हणजे पाडणारच, पिलू आणि पिलूचे पप्पा. तर हे बघा, माझी आणि त्यांची कपडे मी ठेवली होती घड्या घालून. पिलूला त्याची स्वतःच्या कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या म्हणून पिलू घड्या घालत बसला होता कपड्यांच्या. त्याच्यानंतर मी ना जे जर्किंग वगैरे जे काही थंडी आता संपत आलेले आहे म्हणजे संपलेले थोडक्यात, मग ते सगळे काही ठेवून दिले. त्याच्यानंतर माझं चाललं होतं सॉक्स किंवा ग्लव्स वगैरे. त्याच्यानंतर आमच्या तिघांचे सॉक्स, रुमाल जे काय असतं ना, ते पटकन कपड्यांच्यातनं सापडत नाही म्हणून मी त्याला सेपरेट एका पिशवीमध्ये ठेवत असते. आणि ते माझं चाललं होतं ठेवायचं. तोपर्यंत पिलू त्याच्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवत होता. एवढं जास्त काही जमत नाही, पण मम्माला मदत करायची असते हे त्याचं मग नक्की असतं. मी पण काहीतरी करू लागतो मम्मा तुला, म्हणून त्याचं चाललेलंच असतं. पण त्यानं जे काही काम केले ना, ते डबल मला करावंच लागतं. त्यामुळं त्याची मदत ना अजून तर काही सार्थकी लागत नाही. तर चलो असू द्या, कसं कसं ना, पण बाळ माझं ना जे काय आहे ते करू लागतंय मला, हे यातच मला आनंद आहे. तर चला, पिलूची सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या आणि जसंच तसं काहीतरी ठेवून दिलं. बाकीचे सगळे कपडे आहेत ना वरती ट्रॉली बॅगमध्ये ठेवलेले आहेत, जे काही नवीन साड्या वगैरे आहेत ना त्या. तरी पण इतकी कपडे आहेत, एवढी कपाटात काय म्हणतात ना, घालायला कपडे नाही आणि कपाटात ठेवायला जागा नाही, असं काम झालेलं आहे. तर चला, हे सगळं तर झालं काम. पण पिलूने ज्या काही पॅन्टींच्या घड्या उलट्या सुलट्या घातल्या होत्या आणि त्या व्यवस्थित घातल्या. त्याच्यानंतर हे काय असं पद्धतीनं काही कपाट व्यवस्थित असं ठेवलं होतं. आता आज ठेवलं आहे, पण उद्या किती वाजेपर्यंत हे व्यवस्थित राहील हे नक्की मला माहीत नाही. पण जरा असू द्या, तरी पण जे काय असेल ते असेल. आपलं काम आहे ते नीट ठेवायचं आणि महिलांना दररोज हे काम करावंच लागतं.